वाळू माफियांचं कसं कनेक्शन आहे आणि खूपदा मनोज जरांगेंशी ते जोडलं जातं, याबद्दल तुमच्याकडे काय माहिती? हे बघा, वाळू माफियाचा विषय जर सांगितला तर ते गव्हाबरोबर किडे रगडले जातात अशी एक म्हण आहे. त्याच्यामध्ये हे बिचारे वाळू माफिया विनाकारण मनोज जरांगेच्या नावामुळे अडकले गेले ते. इथं वाळू माफियाचा काही दोष नाही. आज कधी बसून झाले सांगतो ना, नाही बा बिचारायचे ते मनात लागन ना, याच्या नादी लागल्यापासून तर ते त्याचं सर्व उद्ध्वस्त झालं ना. आज पंकज आप्पा सोळंके काही संबंध नाही हो. मनोज जरांगेचा आणि पंकज आप्पा सोळंकेचा काही संबंध नाही. आणखी एक सोळंके मला वाटतं गजू अंकल सोळंके त्याला पश्चाताप आहे, काही संबंध नाही. विनाकारण याच्या नावामुळे अडकलेत ना ते. अहो पंकज आप्पा सोळंके आणि जरांगे याचा 36 आकडा आहे आणि कुठल्या आंदोलनात बी सामील नाही. ते 29 ऑगस्ट 2023 रोजी सोडलं नाही, 1-2 ठिकाणी सोडलं तर पंकज आप्पाचा काही संबंध नाही. त्याने ओळखून घेतलं आणि आप्पाचं माझं हजार वेळेस बोलणं होतं. हे विनाकारण अडकले गेले त्यांच्यावर एनपीडी लागली. एनपीडी ऐका, फोड करून कसे सांगाल तुम्ही कसे अडकले कसे म्हणजे तुम्हाला एक विषय सांगतो. आता अमोल खुनेवर तडीपारीची कारवाई झाली, तडीपारीची नोटीस सुद्धा आली अमोल खुनेवर. ती कधी आली? अमोल खुने हा 6 नोव्हेंबरला अटक झाला होता. वाळू माफियांशी नाही, वाळू माफियाचे नाही सामान ते पूर्ण करा, ते सांगू राहिलं ते पूर्ण सांगू राहिलं तुम्हाला. हां, तर 6 नोव्हेंबरला घातपाताच्या कटाचा यांनी आरोप करून त्यात अडकवलं अमोलला, विनाकारण अडकवलं. मग त्याच्या ऑक्टोबरमध्ये अमोल खुनेला तडीपारीची नोटीस आली, बीड जिल्हा तडीपारीची. कशामुळं? याच्यासोबत असल्यामुळं. तो त्यावेळेस जरांगेच्या सोबत होता. मग गणेश खुनेवर का नाही आली? गणेश खुने बी कोपडीचा आरोपी होता. गणेश खुने विरोधात प्रेस घेतली होती समजा त्या टायमाला आणि सत्य बोलले ते गणेश खुने. बाबूराव वाळेकरवर का तडीपारीची नोटीस नाही? आणि जास्त गुन्हे माझे मित्र एक राजू पडील दराडे, अमोल खुनेपेक्षा जास्त गुन्हे आहेत. राजू पडील दराडे तडीपारीची का नोटीस नाही? हे सामाजिक गुन्हे आहेत का त्यांच्यावर? सामाजिक हे काही व्यक्तिगत बी असे. तर मग अमोलवरच काय आहे? तर असे जे जरांगे सोबत जे फिरणारे आहेत समजा, जे JCP पोकले काय म्हणते ते टिप्पर वगैरे, ते फक्त मनोज जरांगेंना काही लोकांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे विनाकारण अडकलेले ना. आता त्यांना पस्ताव आहे असे काही लोक आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाने किंवा त्यांना पस्तावा कोणत्या एका गोष्टीमुळे झाला त्याची फोड करून सांगा ना, की हे जे माफिया आहेत, कारण त्याच्यावरती पूर्ण पॉडकास्ट आणि एपिसोड्स मागच्या काही दरम्यान घेतलेले मोठ्या. आता मला हे 2 नावं माहिती हो, गजू अंकल आणि पंकज आप्पा सोळंके. हे 2 नावं मला माहिती आहे की त्यांना पस्ताव आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, पश्चाताप आहे म्हणून. हां, बाकी आता बाकीची इतर मला काही सांगता येणार. ठीक, हरकत नाही. बरं, मग ह्या मंडळींचा आंदोलनासाठी खूप मोठा सहभाग असायचा आणि यांच्या मार्फत वाळू माफिया हे जे कोणी मंडळी आहेत XYZ त्यांच्या मार्फत आंदोलनासाठी पैसे पुरवले जायचे असा आरोप कित्येकदा झालेला. हो, झालेला आहे, मी पण ऐकलेलं आहे. त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल मला काही फारशी माहिती नाही, पण प्रशासनाला असं त्यांचं माहिती मिळाली की यांच्याकडूनच जरांगे यांच्या आंदोलनाला रसद मिळते. मग ते JCPनं फुलं उधळणं किंवा ताफ्याला खर्च करणं, जेवणा खावणाचा फिरण्याचा, मग त्याच्यामुळं प्रशासनानं त्या अनुषंगानं कारवाई केली असं मला वाटतं. सध्या काय वातावरण आहे तुमच्या अंबड तालुक्यात? अंबड तालुका शांत आहे सध्या. आता धंदे व्यवस्थित सुरू आहे सारे जिकडे तिकडे. अंबड तालुका शांत आहे. फक्त ते गावाबरोबर किडे रगडून गजू अंकल आणि आपलं ते हे पंकज आप्पा सोळंके विनाकारण प्रशासनाने त्याला अडकवून एवढे विनंती करतो. हां, आता कोपर्डी प्रकरणात अमोल खुने किंवा ती जी काही 4-5 मंडळी 5 जण यांच्याबद्दल किंवा यांच्यावरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? अन्याय झालात ना. अन्याय झाला म्हणजे मला सांगा, त्यांच्या 3 बैठका झाल्यात, 3 ते 4 बैठका झाल्या. कुठलं तरी एक रेस्ट हाऊस अमोलनं सांगितलं ते 2-3 बैठका झाल्या. एक सचिन कोतकरची तिथं एक बैठक झाली. तिथं सचिन कोतकर काही त्यांना ते अमोलनं सांगितलं. हां, नगरचे. आणि या प्रत्येकानं एक 10-15 जणांची टीम होती की आपण ह्या तारखेला आरोपीवर हल्ला करू, त्या तारखेला हल्ला करू असे. पण 2-3 तारखा गेल्या त्याच्या वेळेला. सकाळी सारे क्रुझर घेऊन गेले ते. मग चिता झाडावर लपले सारे. हां, मग काठ्यान ते कोयतेन फितेन. अहो, कोण धाडस करेन हे? तुम्ही सांगा, तुमचा मुलगा तुम्ही देऊ शकता? तुम्ही एवढ्या पोलिसाच्या न्यायालयाच्या आवारात आणि पुन्हा ते का नाना पाटेकर का डायरेक्ट हे करायला. ते बी पिक्चरमध्ये खोटं असतं, पण हे ओरिजिनल नाही. हां, लाईफ लागून पिक्चरमध्ये न्यायालयासमोर आदळलं त्याच्यात सनी देओल सारखं. ते तसं आहे का? अरे ओरिजिनल सनी देओल हे अमोल खुने, गणेश खुने, राजू बाबू वाळेकर ओरिजिनल पोलिसाच्या एवढ्या मोठ्या व्हॅन आणि अख्ख्या मोर्चे त्या
त्या वातावरणाच्या विरोधात निघालेले आणि तिथं त्या आरोपीवर हल्ला करायचा हे धाडस, याला धाडस लागतं, याला काळीच लागतं आणि याला शौर्य लागतं. जरांगे समोर का नाही आले? तर मग जरांगे असं अमोलनं सांगितलं की जरांगे तिथून पळून आले. म्हणजे तिथं पेपरची बातमी आहे, पुण्यनगरी तुम्हाला टाकतो ते, त्या बातमीमध्ये की 5 कोयते सापडले आणि आरोपी 4च सापडले. मग 5वा कोयता कोणाचा? तो मनोज जरांगेच होता, असं अमोलनं आणि गणेशनं तसं सांगितलं त्यांच्या मुलाखतीत. प्रत्येकाकडे कोयता होता. प्रत्येकाकडे कोयत्या होत्या, काठ्या होत्या, कुऱ्हाडी होत्या, मस्त चिजाचं झाड होतं, लपले सरे वर. सकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासूनच. हां. आणि आरोपी कधी येत असते? 11 वाजता. पहा तुम्ही किती त्या पोराचं ब्रेन हे केलं, हिप्नोटाईज केलं होतं. हिप्नोटाईज केलं. हां, हिप्नोटाईज केलं की आम्ही रामजेठ मलानीसारखे वकील लावू. अहो त्याच्यात राजू जऱ्हाड पाटलाला त्या व्यंकेश कंपनीमध्ये 25,000ची पगार होता. 25,000 आणि त्याच्यासोबतच्या आजच्या माणसाला 1 लाख पगार आहे. आयुष्यच खराब झालं. आयुष्य खराब झालं, उद्ध्वस्त झालं. आणि जेलवारीच त्या बिचाऱ्याच्या नशिबासारी जेलवारीची. हां. आणि तो जर राजू जर याच्या नादी नसता लागला तर आज त्याचे 2-4 बंगले असते, त्याचे कमीत कमी 100-200 एकर जमीन असती. आज त्याच्या बिचाऱ्याकडे स्कॉर्पिओ होतं, त्याच्यात इथं इतका मीटर जळतं या लोकांचं. राजूकडे स्कॉर्पिओ आहे, कुठून आली? अरे बाबा, जरांगीकडे फॉर्च्युनर आहे ना, जरांगीकडे 10-10, 15-15च्या गाड्यात ताफ आहे का? तो राजू जराच्या मागं पाहिजे होता. तोच ताफा गणेश खुनेच्या मागं पाहिजे होता. त्याच गाड्या अमोल खुनेला पाहिजे होत्या, त्याच गाड्या बाबूराव वाळेकरला पाहिजे होत्या. राजू जराडकडून बाबूराव वाळेकर 1 स्कॉर्पिओ आणि तुम्ही त्याच्यावरच तुमचं मीटर जाळून घेता. अरे हे ताफ आहे ना, हे यांच्यामुळे जरांगेचा जो आजचा ताफ आहे ना, आता जे फिरण्याचा खर्च आहे ना, हे पाया आहे यांचा, या चौघाचा. हां. आणि ते चौघाचा पाया म्हणजे मनोज जरांगे यांची शिवबा संघटना आहे. आणि मनोज जरांगे यांनी शिवबा संघटना ज्यावेळेस 1 सप्टेंबर 2023 पासून त्याच्यानंतर शिवबा संघटनेचं नावसुद्धा घेतलं नाही. मग मी याच्या अगोदर बऱ्याच वेळा प्रश्न केला मनोज जरांगेंना मीडियामधून की शिवबा संघटना ही कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करण्यापुरतीच मर्यादित होती का? भरपूर वेळा प्रश्न कायच उत्तर देतो. अमोलच्या प्रश्नावर उत्तर दिले नाही, माझ्या प्रश्नावर उत्तर दिले नाही आतापर्यंत. त्यांनी देऊ शकत नाही. दिले तर ते पत्रकार आहे मी नाही ओळखीत त्याला, कोण येते आणि असे किती असतात. म्हणजे असं त्यांचं उत्तर असतं. उत्तर नसल्यावर ते उत्तर असतं. ते तर आहे ते. बरं, चला आता पुढे ज्या वेळेस